हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज ना मी भेंडीची कढी करते। मी ते भेंडी धुवून घेतले, 5-6 भेंडी घेतली। त्याच्यात ते मी मिरची आणि धणे हे अर्धा तास तरी अर्धा पाऊण तास भिजत टाकले ते मी आता ह्या आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकते। आपल्याला हे बारीक असं मच्छीचं वाटण कसं करतो तसं तयार करून घ्यायचं आहे। हे आपले धणे पण मिरची बरोबरच टाकायचे। त्याच्यामध्ये मी थोडीशी लसूण 10-12 पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे। आलं थोडं कमी घेतलंय, 2-3 अर्धा इंच आलं असेल। त्याच्यातच आपल्याला हे घालायचं, थोडीशी हळद, जिरं, धणे जिरं वगैरे काय घालायचं नाही। आता मी ह्याची पेस्ट करून घेते। आता हे खोबरं बघा, हे एकत्रच वाटायला पाहिजे, पण हे माझं भांडं छोटं आहे म्हणून एकत्र होणार नाही। हे वाटल्यानंतर मी हे 1 वाटी खोबरं घेतलंय ओलं, अर्धा कांदा आणि टोमॅटो। हे आपलं वाटण आहे। हे मी वेगळं वाटते, हे वेगळं वाटते, कारण काय मोठ्या ह्याच्यात वाटलं जाणार नाही। तर मी हे वाटण वाटून येते सगळं बारीक, एकदम बारीक वाटायचं आहे। हे बघा, मी पूर्ण मिरची अशी एकदम पेस्ट करून घेतली। मिरची, धणे, लसूण, आलं, थोडीशी हळद। आपल्याला ही एका भांड्यात काढून आपल्याला ते खोबरं बारीक करून घ्यायचं आहे। खोबरं ह्याच्याबरोबर झालं नसतं एवढं बारीक, भांडं लहान आहे। ह्याच भांड्यामध्ये धुवायचं नाही, ह्याच भांड्यामध्ये आपल्याला या वाटीमध्ये काढून ठेवते। ह्याच भांड्यामध्ये आपल्याला मसाल्याच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं बारीक करायचं। मिरची भिजत टाकली ना की पूर्ण वाटली जाते, म्हणजे तिच्या बिया पण आपल्याला चरचरीत अशा वाटत नाही। तर ह्या मसाल्याच्या भांड्यामध्ये हे खोबरं आणि ते वाटून घेते, म्हणजे मसाला आपला होऊन जाईल। 1 टोमॅटो घातलाय मी, ते अर्धाच कांदा घालायचा, नाही घातला तरी चालतो, पण अर्धाच कांदा घालायचा। आणि हे आपलं खोबरं, मी लसूण बिसून त्याच्यामध्ये टाकते। मी वाटणामध्ये कोथिंबीर टाकत नाही आणि कलर मसाल्याचा बदलून जातो। आणि हे पूर्ण आता एक बारीक पेस्ट, ह्याची पण पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक, म्हणजे कढी अशी छान होते, पाणी सोडत नाही। चला, माझं वाटण तयार झालं। आपण आता मी भेंडीच्या कढीला एक पातेलं ठेवलंय, तर आता मी तेल टाकते। तेल पण जरा व्यवस्थित टाकायचं, म्हणजे आपल्याला छान असं दिसलं पाहिजे। भेंडीचे मी ना असे तुकडे करून घेतले, तर आपल्याला ह्या तेलातच परतून घ्यायचे। नाही परतले ना तर त्याचा तिखटपणा असा गुळगुळीतपणा येतो, म्हणून आपल्याला तेलात चांगली परतून घ्यायचे। जरा ओलसर होते ना ते, दोन 3 मिनिटाला त्यांनी परतून घ्यायचे। थोडंसं हिंग टाकते, काही परतले आणि याचा चिकटपणा आपल्या त्या कढीला चिकट असे होणार नाही। हे बघा, हे चांगले असे परतले गेले। थोडंसं हिंग, आता मी वाटण केलेलं म्हणजे मिरचीचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपण घालायचं आपल्या आवडीप्रमाणे। मी आता कांदा वापरलाच नाही, कारण मी वाटणामध्ये कांदा वापरला होता, फक्त हिंग वापरला। नाही, वाटण खोबरं आणि कांदा आणि टोमॅटो चांगलं आपल्याला त्याला तेल सुटेपर्यंत, सगळं एक कच्चंच आहे ना, तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं। आपण टोमॅटोचं सार कसं करतो सेम, आम्ही मच्छीचं पण असंच करतो। मच्छीला पण सेम मसाला असतो मच्छीच्या साराला। आणि तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेते।
आता आपलं खोबरं हे कच्चं आहे. तर आपल्याला भाजलेलं आहे. आता मी हे भांडं धुवूनच त्यात पाणी घालते. आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मसाल्यातून तर मी भांडं धुवून तेल पाणी घालते. तेवढं आपल्याला पाहिजे तेवढं कसं पाहिजे, पातळ घट्ट सार म्हणजे आपण भातावर खाणार. थोडंसं सैलच पाहिजे, म्हणजे पातळच पाहिजे. ते आता घट्ट झाले आणि अजून थंडायला घट्ट होणार, कारण खोबरं आहे ना ते. एक पातेल्यामध्ये पाणी ओतलं तुमच्या आवडीप्रमाणे. हे बघा, हे मी असं याची अशी कढीची चुरी आणि हे वाटण मुरलंय. आपण तुम्ही चाकून बघा आणि वरून टाकलं तरी चालेल. याच्यात सगळं वाटलेलं आहे. ह्याच्यात मीठ टाकते आणि याची उकळी यायला देते. उकळी यायला देते. मग मीठ आणि कोथिंबीर टाकायची. आपल्या भेंडीच्या कढीला ना चांगली उकळी आलेली आहे. आता मी तिच्यात ना असे 2-3 कोकम टाकते. टोमॅटो टाकलाय पण आपल्याला कोकम पाहिजेच आहे. कोकम टाकल्यानंतर मी मीठ टाकते. मीठ टाकलंच नव्हता. आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मी गॅस थोडा कमी करते. आता तिला चांगली उकळी आलेली. आता वरून अशी चांगली कोथिंबीर घालते. झाली आपली कढी तयार. अशी मस्त गरम गरम भात आणि कढी एकदम छान वाटतं. त्या उकळीतच आपली भेंडी शिजायला काही वेळ लागत नाही, कारण ती आपल्याला आपण फ्राय करून घेतलेली आहे. अशी मस्त अशी. तुम्हाला याच्यापेक्षा अजून घट्ट पाहिजे असेल, आपल्या किती माणसं असतील त्याप्रमाणे करायची, किती घट्ट पाहिजे त्याप्रमाणे करायची. चला, माझी आता कढी तयार झालेली आहे मस्तपैकी. चला, बाय बाय. कशी वाटली मला भेंडीची कढी? असा टोमॅटो सार पण असं सेम करायचं. मी दाखवेन तेव्हा एकदा. आणि भेंडीची कढी पण, कारण की आपण फक्त त्याच्यात टोमॅटो टाकतो, याच्यात भेंडी टाकतो. चला, बाय बाय. झाली माझी आता कढी तयार.